नमस्कार, मी मोहसिन शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। या बातमीपत्राची सुरुवात करण्या अगोदर मी आपल्याला एक क्लिप दाखवू इच्छितो, जी आहे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत काही दिवसापूर्वी एक भाषण केलेलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी एक दाखला दिलेला होता। महागाई, दरवाढ, पेट्रोल, डिझेल किंवा आयात निर्यात या सर्व बाबत त्यांनी एक हवाला दिलेला होता। त्याबद्दलची थोडक्यात एक क्लिप आपल्याला दाखवतो आणि त्याच्यानंतर या बातमीपत्राची सुरुवात करूया। तर आता पहा ती व्हिडिओ क्लिप। आप अपने समय में वैश्विक परिस्थितियों की दुहाई देकर पल्ला झाड़ लेते थे। वैसे महंगाई पर कांग्रेस के राज में पंडित नेहरू जी ने लाल किले से क्या कहा, वो जरा आपको मैं बताना चाहता हूं। पंडित नेहरू देश के पहले प्रधानमंत्री लाल किले से बोल रहे हैं। देखिए, आपकी इच्छा रहती है ना, मैं पंडित जी का नाम नहीं बोलता हूं, आज मैं बार बार बोलने वाला हूं। आज तो नेहरू जी ही नेहरू जी। मजा लीजिए आज। आपके नेता कहेंगे मजा आ गया। माननीय अध्यक्ष जी, पंडित नेहरू जी ने लाल किले पर से कहा था, और ये उस जमाने में कहा गया था तब ग्लोबलाइजेशन इतना नहीं था, नाम मात्र का भी नहीं था। उस समय नेहरू जी लाल किले से देश को संबोधन करते हुए क्या कह रहे हैं? कभी कभी कोरिया में लड़ाई भी हमें प्रभावित करती है। इसके चलते वस्तुओं की कीमतें बढ़ जाती है। इति नेहरू जी, भारत के पहले प्रधानमंत्री। कभी कभी कोरिया में लड़ाई भी हमें प्रभावित करती है। इसके चलते वस्तुओं की कीमतें बढ़ जाती हैं और यह हमारे नियंत्रण से भी बाहर हो जाती है। देश के सामने देश का पहला प्रधानमंत्री हाथ ऊपर कर देता है, हाथ ऊपर कर देता है। आगे क्या कहते हैं? देखो जी, आपके काम की बात है। आगे कहते हैं, पंडित नेहरू जी आगे कहते हैं, अगर अमेरिका में भी कुछ हो जाता है तो इसका असर भी वस्तुओं की कीमत पर पड़ता है। सोचिए तब महंगाई की समस्या कितनी गंभीर थी कि नेहरू जी को लाल किले से देश के सामने हाथ ऊपर करने पड़े थे। नेहरू जी तब कहा था, माननीय अध्यक्ष जी, अगर कांग्रेस सरकार 8 सप्ताह में होती, क्या देश का नसीब है? देश बच गया। लेकिन आज अगर आप होते तो महंगाई कोरोना के खाते में जमा करके झाड़ करके निकल जाते आप लोग। लेकिन हम बड़ी संवेदनशीलता के साथ इस समस्या को महत्वपूर्ण समझ करके उसके समाधान के लिए पूरी ताकत से काम कर रहे हैं। आज दुनिया में अमेरिका और OECD जैसे देशों में, अमेरिका और OECD देशों में महंगाई 7% है, करीब 7%। लेकिन माननीय अध्यक्ष जी, हम किसी पर ठीकरा फोड़ करके भाग जाने वालों में से नहीं है।
हम ईमानदारी से प्रयास करने वालों में लोग हैं, तर जिम्मेवारी के साथ ते होते आपले देशाचे पंतप्रधान ज्यांनी काही दिवसापूर्वी संसदेमध्ये दाखवलं, पुरावा दाखवला आणि सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यावेळेस महागाईच्या बाबतीत लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना आणि देशाला संबोधित करत असताना त्यांनी सांगितलेलं होतं की ज्यावेळेस जर कोरियामध्ये जर युद्ध होईल तर त्याचा परिणाम आपल्या देशावर होईल, अमेरिकेमध्ये जर काय होईल तर त्याचाही परिणाम आपल्या देशावर होईल, म्हणजे आपला देशही त्या युद्ध किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीशी प्रभावित होऊ शकतो. इकडची जी बाजारपेठ आहे, इकडची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. तर मान्य आहे, ही गोष्ट खरीही आहे आणि ह्या गोष्टीला आपण समजूनही घेऊ शकतो. पण ज्यावेळेस नरेंद्र मोदी तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे होते त्यावेळेस मात्र त्यांना हा पुरावा बहुतेक कोणी दिलेला नसेल किंवा त्यांच्या माहितीत बहुतेक नसावा. कारण ते ज्यावेळेस सत्तेत आलेले नव्हते तेव्हा 60-55 रुपये प्रति लिटर पेट्रोल होतं. त्यावेळेस ही महागाई एवढी म्हणजे झालेली आहे असा एक प्रचार केला गेला, हे दाखवलं गेलं त्यावेळेस विपक्षकडून. त्यावेळेस स्मृती इराणींनी बांगड्या पाठवलेल्या होत्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना. अशा अनेक घटना देशाने पाहिलेल्या आहेत. शेवटच्या वेळेस त्यांनी हे म्हटलंय की बाबा ठीक आहे, आम्ही त्यावेळेस म्हणजे त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की आम्ही म्हणजे एवढी महागाई वाढवू नका, तिथपर्यंत आणून ठेवा ज्या ठिकाणी वाजपेयी सरकारने म्हणजे सोडलेलं होतं. वाजपेयी सरकारच्या वेळेस जे पेट्रोलचं भाव होतं त्या भावापर्यंत आणून ठेवा, असा त्यांचा एका भाषणामध्ये दुसऱ्या एका भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. तर मित्रांनो, बोलायची गोष्ट किंवा सांगायची गोष्ट, समजावून सांगायची गोष्ट फक्त एवढी आहे, आज सत्तेत असताना आपण दाखला पंतप्रधान, भारताचे पहिले पंतप्रधान यांचा देत आहे की बाहेरच्या देशामध्ये जर काही झालं तर आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. तर एक आता सध्या सांगण्याचा मुद्दा हे आहे, 70 रुपये प्रति बॅरल जेव्हा कच्च्या तेलाची रेट जे आहे बाजारभावामध्ये, जागतिक बाजारभावामध्ये 70 रुपये प्रति बॅरल डॉलर ज्यावेळेस आहेत त्यावेळेस भारतामध्ये 90 रुपये किंवा 100 रुपयाच्या जवळपास पेट्रोल आणि डिझेलचा आकडा पोहोचलेला होता. ज्यावेळेस 80 झालं त्यावेळेस 100च्या पार पेट्रोल आणि 100च्या जवळपास डिझेल होता. सध्याच्या घडीला 96 रुपये प्रति बॅरल डिझेल आपल्याला प्रति बॅरल डॉलरमध्ये $96 प्रति बॅरल आपल्याला कच्चं तेल मिळतोय आणि तरीही भाव स्थिर आहे. साधारण 109, 105, 110च्या आत पूर्ण भारतभरामध्ये पेट्रोल मिळतोय. म्हणजे हे भाव मागच्या 2-3 महिन्यामध्ये भाव वाढ झालेली नाही. ज्यावेळेस 70 होतं, 70चं 80 झालं की भाव वाढ झाली, 85 झालं की भाव वाढ झाली, परत कमी झालं, 70 झालं, भाव कमी नाही झाला, भाव तेवढाच राहिला. परत त्यानंतर कच्च्या बॅरलचे रेट वाढले, डॉलरचे रेट वाढले, पण भाव मात्र कमी जास्त होत आला. ज्या वेळेपर्यंत आता सध्या 5 राज्याची विधानसभा निवडणूक आहे आणि भाव जे आहेत, पेट्रोलचे दर जे आहेत अजूनपर्यंत नियंत्रणात आहे. याचा अर्थ सरकार ती दरवाढ नियंत्रणामध्ये ठेवलेली आहे. तर याचा अर्थ असं होतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ हे होऊ शकतात. त्याला एक परत महागाईचं समर्थन करणाऱ्यांसाठी एक ताजं उदाहरण युक्रेन आणि रशियाचं युद्ध. कारण युक्रेनकडून आणि रशियाकडून भरपूर वस्तू आपण मागवतो, त्यांच्यासोबत आपल्या आर्थिक हितसंबंध भरपूर चांगले आहेत, व्यावहारिक संबंध आहेत. या सगळ्या याच्यातून तिथून होणारी आयात निर्यात ज्या काही या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या युद्धाचा परिणाम साहजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार. पण सांगायचं गोष्ट किंवा सांगण्याचा किंवा दाखवण्याचा उद्देश एकच आहे की ज्यावेळेस सरकारच्या नियंत्रणामध्ये आहे, विधानसभा आहे म्हणून भाव वाढ केली जात नाही. सध्याच्या घडीला 100 रुपये प्रति डॉलर बॅरलचा रेट असतानाही पेट्रोलचा भाव वाढलेला
नाही याचा अर्थ सरकार दर नियंत्रण करू शकते, महागाईचं दर नियंत्रण करू शकते, पण तसं केलं जात नाही. निवडणुकीचा निकाल लागला की त्याच्यात काही दिवसानंतरच आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले दिसतील. याचाच उदाहरण पश्चिम बंगालचा जर मागच्या विधानसभेचा निवडणुकीचा जर बघितला तर ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस प्रति डॉलर जो कच्च्या तेलाचा जो बॅरलचा भाव होता त्याप्रमाणे जर बघितलं तर भाव वाढ व्हायला पाहिजे होती, पण 3 ते 4 वेळा भाव कमी करण्यात आला. पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी करण्यात आला. पण ज्यावेळेस विधानसभेची संपली, इलेक्शनचा म्हणजे रिझल्ट लागला, लगेच दरवाढ त्या ठिकाणी झाली. म्हणजे येत्या काळात आपल्याला ही मानसिकता तयार करून ठेवायला पाहिजे की येत्या काळामध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल याची दरवाढ जी होणार आहे ही अटळ आहे आणि आपले खिसे कपात होणार आहेत, हे मात्र नक्की. तर महागाईचं समर्थन करणारे ज्या वेळेस युपीए सरकार होतं त्यावेळेस महागाई वाढली म्हणणारे यावेळेस एनडीए सरकार आहे या वेळेस म्हणतात की ही जी महागाई आहे देशाच्या उपयोगाची आहे, ही देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये याचा फायदा तुम्हालाच परत होणार आहे. याचं ज्ञान बहुतेक त्यावेळेसच्या युपीए सरकारनं त्या मीडियाला शिकवलेलं नव्हतं. यावेळेसच्या सरकारनं, मोदी सरकारनं मीडियाचा भरपूर अभ्यास घेतलेला आहे, भरपूर परीक्षा घेतलेली आहे त्यांची, आणि त्यांना सगळे ते धडे शिकवलेले आहेत आणि त्यानुसार ते भारताच्या फायद्याची गोष्ट बोलतात. जरी महागाई वाढली तरी लोक आज आनंदात आहेत. जे समर्थक आहेत महागाईचे ते आज आनंदात आहेत, पण जे सामान्य माणूस आणि सामान्य जनता आणि जे मध्यमवर्गीय आहे त्या लोकांना मात्र नक्कीच त्रास होतोय. पण हे महागाईचं समर्थन करणारे लोक ज्यावेळेस येऊन सांगतील आपल्याला की युद्धामुळं, रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे हे दर वाढ झालेत, तर त्यावेळेस फक्त हसा, त्यांच्याकडे एकदम क्यू आलेल्या नजरेनं बघा. कारण दर वाढ तर मागच्या 2-3 वर्षापासून चालू आहे आणि निघून जा, कारण तुम्ही या परिस्थितीला बदलू शकत नाही. आणि एक लक्षात असू द्या, युद्ध चालू होऊन फक्त 4 दिवस झालेले आहेत. जय हिंद.